आज सोशल मीडियावर एक बातमी वणव्यासारखी पसरते आहे आणि त्या बातमीनं लाखो लोकांच्या मनात भीती, चिंता आणि संभ्रम निर्माण केला आहे। बातमी अशी की इंदुरीके महाराज यांचे निधन झाले आहे। काही व्हिडिओ, काही फोटो, काही बनावट पोस्ट आणि काही हेडलाईन्स पाहून अनेक लोक घाबरले। काहींनी लगेच श्रद्धांजलीचे मेसेज टाकले, काहींनी फोन करून एकमेकांना विचारायला सुरुवात केली आणि काही जण तर अक्षरशः रडू लागले। पण खरंच ही बातमी सत्य आहे का, की ही अजून एक सोशल मीडिया अफवा आहे? हे जाणून घेणे आज अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण आजच्या काळात खोटी बातमी खरी वाटावी इतक्या प्रोफेशनल पद्धतीने तयार केली जाते की सामान्य माणूस गोंधळून जातो। आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप गरजेचे आहे, कारण आज आपण पाहणार आहोत काय खरं आहे, काय खोटं आहे आणि या व्हायरल बातम्यांच्या मागचं खरं वास्तव काय आहे। मित्रांनो, इंदुरीकर महाराज हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं नाव आहे। कीर्तन, प्रवचन, समाज प्रबोधन, विनोदाच्या माध्यमातून गंभीर विषय मांडणारी त्यांची शैली, लाखो लोकांचे चाहते, गावागावात कार्यक्रम, यूट्यूबवर कोट्यावधी व्ह्यूज, अशा व्यक्तीबद्दल अचानक मृत्यूची बातमी येते तेव्हा लोकांना धक्का बसणं साहजिक आहे। पण आपण भावनेच्या भरात कोणतीही गोष्ट खरी मानण्याआधी थोडं थांबणं फार गरजेचं आहे, कारण इतिहास साक्षी आहे की याआधीही अनेक मोठ्या व्यक्तींबद्दल अशाच प्रकारच्या खोट्या मृत्यूच्या बातम्या पसरवल्या गेल्या आहेत। काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल अशीच बातमी पसरली होती। लोकांनी श्रद्धांजली वाहिली, पण काही तासांतच तो अभिनेता स्वतः लाईव्ह येऊन म्हणाला की मी जिवंत आहे, ही बातमी खोटी आहे। आणि आज पुन्हा तसंच काहीसं इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत घडताना दिसत आहे। सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्टमध्ये कुठेही अधिकृत स्रोत नाही, कुठेही कुटुंबियांची पुष्टी नाही, कुठेही महाराजांच्या संस्थेची घोषणा नाही, तरीही लोक एकमेकांना फॉरवर्ड करत आहेत आणि हाच सर्वात मोठा धोका आहे। कारण खोटी बातमी पसरवणारे लोक आपल्या भावनांचा फायदा घेतात। ते क्लिक्ससाठी, व्ह्यूजसाठी, लाईक्ससाठी अशा धक्कादायक हेडलाईन्स तयार करतात आणि आपण नकळत त्यांचा भाग बनतो। आता प्रश्न असा आहे की ही बातमी सुरू कुठून झाली? काही अज्ञात फेसबुक पेजेस, काही यूट्यूब चॅनल्स आणि काही व्हॉट्सॲप फॉरवर्ड्सवरून ही बातमी बाहेर आली। त्या पोस्टमध्ये जुने फोटो वापरले गेले, काही ठिकाणी तर इतर व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांचे फोटो लावून ते इंदुरीकर महाराजांचे असल्याचा दावा करण्यात आला। आणि हे अत्यंत धक्कादायक आहे, कारण हे केवळ खोटं नाही तर गुन्हा सुद्धा ठरू शकतो। मित्रांनो, आपण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, खरी बातमी असेल तर ती सर्वप्रथम मोठ्या न्यूज चॅनेल्सवर, अधिकृत वेबसाईट्सवर आणि विश्वसनीय पत्रकारांकडून येते। पण या प्रकरणात तसं काहीही घडलेलं नाही। कोणत्याही मोठ्या मराठी न्यूज चॅनलने इंदुरीकर महाराजांच्या मृत्यूची बातमी दिलेली नाही, म्हणजेच पहिल्याच स्तरावर संशय निर्माण होतो आणि हा संशयच आपल्याला सावध करतो। अनेक लोकांनी महाराजांच्या कार्यकर्त्यांना फोन करून विचारणा केली आणि तिथून मिळालेली माहिती अशी आहे की महाराज पूर्णपणे ठणठणीत आहेत, ते आपल्या नियमित कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत। म्हणजेच सोशल मीडियावर फिरणारी बातमी खोटी आहे। पण तरीही प्रश्न असा आहे की अशा अफवा का पसरवल्या जातात? यामागे काय मानसिकता आहे? काही लोकांना प्रसिद्धी मिळवायची असते, काहींना चॅनल वाढवायचं असतं, काहींना जाहिरातींमधून पैसे कमवायचे असतात आणि काही लोकांना फक्त गोंधळ निर्माण करण्यात मजा येते। पण याचा परिणाम काय होतो? महाराजांचे कुटुंबीय मानसिक तणावात येतात, चाहते दुःखी होतात, समाजात संभ्रम पसरतो आणि हे सर्व टाळता येऊ शकतं जर आपण थोडीशी जबाबदारी घेतली तर। म्हणूनच या व्हिडिओचा पहिला संदेश आहे, कोणतीही धक्कादायक बातमी आली की लगेच विश्वास ठेवू नका, आधी तपास करा, अधिकृत स्रोत पहा आणि मगच प्रतिक्रिया द्या। अशा खोट्या बातम्यांमुळे लोकांच्या आयुष्यात नेमकं काय काय नुकसान होतं आणि आपण स्वतःला आणि इतरांना अशा अफवांपासून कसं वाचवू शकतो? मित्रांनो, आपण थोडा खोलात जाऊन विचार केला तर लक्षात येईल की आजचा काळ हा माहितीचा नाही तर चुकीच्या माहितीचा काळ बनत चालला आहे। मोबाईल हातात आला की जग आपल्या बोटांवर आलं असं वाटतं, पण त्याच मोबाईलमधून खोटं आणि खरं यामधली रेषा पुसली जात आहे। इंदुरीकर महाराजांसारख्या लोकप्रिय व्यक्तीबद्दल मृत्यूची अफवा पसरवली जाते, याचा अर्थ आपण सगळे एका धोकादायक दिशेने चाललो आहोत। कारण आज महाराजांबद्दल अफवा पसरली आहे, उद्या तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाबद्दल पसरू शकते। कल्पना करा, तुम्ही सकाळी उठता आणि फोन उघडता आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी दिसते। त्या क्षणी तुमचं मन काय स्थितीत जाईल? हाच अनुभव आज हजारो लोक घेत आहेत आणि ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे। काही लोक म्हणतात की हे सगळं मजेसाठी केलं जातं, पण ही मजा नाही, हा मानसिक छळ आहे। काही लोकांच्या बाबतीत अशा अफवांमुळे ब्लड प्रेशर वाढतो, काही लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते, काही लोक डिप्रेशनमध्ये जातात। म्हणजेच एका खोट्या पोस्टमुळे अनेक आयुष्यांवर परिणाम होऊ शकतो। आता प्रश्न असा आहे की आपण ओळखायचं कसं की बातमी खरी आहे की खोटी? सर्वात पहिला नियम म्हणजे स्रोत पहा। पोस्ट कोणी टाकली आहे? तो अकाउंट खरा आहे का? त्यावर आधी कोणत्या प्रकारच्या पोस्ट्स आहेत? दुसरा नियम म्हणजे मोठ्या न्यूज चॅनल्सवरती बातमी आहे का हे तपासा। तिसरा नियम म्हणजे त्या व्यक्तीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही अपडेट आहे का ते पहा। आणि चौथा नियम म्हणजे शंका असेल तर शेअर करू नका, कारण शेअर केल्याने आपणही त्या खोट्या साखळीचा भाग बनतो।
इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत जर आपण हे 4 नियम लावले तर लगेच कळतं की बातमी खोटी आहे. कारण ना अधिकृत घोषणा आहे, ना न्यूज चॅनेलवर बातमी आहे, ना महाराजांच्या संस्थेकडून काही सांगितलं आहे. तरीही काही लोक हट्टाने ही बातमी पसरवत आहेत आणि हेच दुर्दैव आहे. काही यूट्यूब चॅनल्स तर थंबनेलवर मोठ्या अक्षरात लिहित आहेत, महाराजांचे निधन झाले, आणि आत व्हिडिओमध्ये काहीच ठोस माहिती नाही, फक्त अंदाज, अफवा आणि जुने फोटो. हे म्हणजे प्रेक्षकांची फसवणूक आहे आणि अशी चॅनल्स रिपोर्ट केली पाहिजेत. कारण जर आपण गप्प बसलो तर हे लोक अजून धाडसी होतील. मित्रांनो, समाज म्हणून आपली एक जबाबदारी आहे. आपण ज्या व्यक्तींवर प्रेम करतो त्यांच्याबद्दल खोटी बातमी पसरू देऊ नये. उलट आपण सत्य पुढे आणलं पाहिजे. आज अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं आहे की महाराज जिवंत आणि सुरक्षित आहेत. काहींनी तर अलीकडच्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. म्हणजेच सत्य आपल्या समोर आहे, पण तरीही खोट्या बातम्या जास्त वेगाने पसरतात. कारण खोटं धक्कादायक असतं आणि धक्का देणारी गोष्ट लोक जास्त शेअर करतात. म्हणूनच आपण थोडं थांबून विचार करायला शिकणं गरजेचं आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की भविष्यात अशा अफवांपासून स्वतःला कसं वाचवायचं आणि सोशल मीडियाचा वापर कसा जबाबदारीने करायचा. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण पुढे काय करायचं. कारण सोशल मीडिया बंद करता येणार नाही, मोबाईल वापरणं थांबवता येणार नाही, पण आपण स्वतःमध्ये बदल नक्की करू शकतो. सर्वात आधी आपण ठरवायला हवं की कोणतीही धक्कादायक बातमी आली की आपण लगेच शेअर करणार नाही. आधी 2 मिनिटं थांबणार, तपासणार आणि मगच निर्णय घेणार. दुसरं म्हणजे आपण आपल्या मित्रांना, कुटुंबियांना सुद्धा हे नियम सांगितले पाहिजेत. कारण अनेक वेळा आपलेच जवळचे लोक नकळत खोट्या बातम्या फॉरवर्ड करतात. तिसरं म्हणजे जे अकाउंट्स सतत अफवा पसरवतात त्यांना ब्लॉक आणि रिपोर्ट करा, कारण ते समाजासाठी घातक आहेत. चौथा म्हणजे सकारात्मक आणि सत्य माहिती पसरवणाऱ्या पेजेसना फॉलो करा, जेणेकरून आपल्याला योग्य अपडेट्स मिळतील. इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत आज जे सत्य आहे ते स्पष्ट आहे. महाराज जिवंत आहेत, सुरक्षित आहेत आणि आपल्या समाज प्रबोधनाच्या कार्यात सक्रिय आहेत. सोशल मीडियावर फिरणारी मृत्यूची बातमी पूर्णपणे खोटी आहे आणि ही गोष्ट आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवली पाहिजे. कारण आज सत्य पसरवणं ही सुद्धा एक सेवा आहे. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश कोणाला घाबरवणं नाही, तर घाबरण्यापासून वाचवणं आहे. कोणावरही आरोप करणं नाही, तर आपल्याला जागरूक करणं आहे. कारण जागरूक समाजच मजबूत समाज असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही अशा अफवांबद्दल काय विचार करता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला नेहमी सत्य, तपासलेली आणि विश्वासार्ह माहिती मिळेल. आणि हो, पुढच्या वेळी जेव्हा अशी कोणतीही धक्कादायक बातमी दिसेल तेव्हा लगेच विश्वास ठेवण्याऐवजी या व्हिडिओची आठवण करा. थांबा, तपासा आणि मगच पुढचं पाऊल टाका. कारण तुमचं एक छोटंसं पाऊल अनेक लोकांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवू शकतं. धन्यवाद.